क्रिकेट आकाश जहांगीरलाही आपण स्क्रीन वरती पाहत आहोत। आकाश जहांगीर प्रसिद्ध प्रतिष्ठित आणि प्रतीक यश असा खेळाडू जो मात्र स्क्रीन वरती पाहायला मिळतो। चर्चेतील नाव सध्याच्या घडीतील मात्र आकाश जहांगीर जो घाटकोपरला बिलॉंग करतो आणि त्यालाही आपण स्क्रीन पाहत आहोत। तो उमेशजी कुळे एक चर्चेचं नाव राहिलंय, कारण असे टीम मॅनेजर म्हणून त्यांना आपण पाहिलं ISPL मध्ये संघ बांधणी करण्यापासून त्याच वेळेला संघ आपला स्वतःचा संपूर्ण टेनिस विश्वामध्ये घेऊन जाण्यापासून त्याच वेळेला उत्कृष्ट आयोजक तथा कल का मैच देखा है, दिखा नहीं रहेगा, लेकिन इधर है ना 6 ओवर का मैच है। 6 ओवर का मैं बोलता हूँ कि पहले तो 40-45 करने के लिए जाओ तो 50 रन होएगा। मैच दोन्ही ऑफिशियल्स पाहायला मिळतात। जिसको भी बैटिंग आएगा बैट पे बॉल ले लो, बैट पे बॉल ले लोगे तो ही रन आएगा। जितना डॉट बॉल जाएगा उतना तो फिर प्रेशर बढ़ेगा। और ऐसा नहीं कि सब लोग शॉर्ट ही बॉल डालने वाले, कभी कभी बॉलर का शॉर्ट बॉल डालने के लिए आता है और भी बॉल गिरता है तो वो बॉल के लिए रेडी रहो पंच के लिए, समझे ना? ठीक है, जो भी जाएगा बैटिंग के लिए बैट पे बॉल ले लो, स्कोर करो और भागते जाओ। और पीछे लगा ना रन, पीछे बॉल लगा तो भागने का है, रन नहीं है, मतलब डिक्लेयर नहीं है, साइड में ठीक है। मैं किधर भी डिक्लेयर नहीं है, ठीक है। साइड बाउंड्री, साइड में बाउंड्री डायरेक्ट लगा दो, ऊपर से लग के गया तो भी बाउंड्री है, ऊपर से लग के डायरेक्ट सीज गया तो भी 6 है। आणि मागे लागून तिकडे लागला जायला तर बाउंड्री नाही बाउंड्री लावून काढायची, ठीक आहे। गणपती बाप्पा पाहायला मिळते। चलो केज वळण्याआधी जे काही नियमावली आपण पोहोचवलेली आहेत प्रत्येक खेळाडूपर्यंत, प्रत्येक संघनायकापर्यंत आघाडीचे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतील। एका बाजूला दोन्ही जर्सीज आपण पाहत आहोत। एकंदरीत या स्पर्धेची एक बाब आवर्जून पाहायला मिळाली। गेले 20 वर्ष फोर स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक चांगल्या दर्जाचं कामकाज पाहायला मिळालं। सुरुवात चेंडू, बॅट, त्यानंतर क्लोज आणि सध्याच्या घडीला फोर्स प्लेइंग फील्ड देखील पाहायला मिळते। परंतु या वर्षी सर्व काही नवीन घेऊन येत असताना एकंदरीत आपण खेळाडूंच्या जर्सीज पाहिल्या तर जर्सीस वरती 2 ॲनिमलचे तुम्हाला टॅटूज पाहायला मिळतात, चित्र पाहायला मिळतात, ज्यांच्याकडून एनर्जी घेतली जाईल। हा टॅटू तुम्हाला स्क्रीनवरती आपण पाहतो जो लेपर्डचा आहे, जो ओमकार देसाई तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय। त्याच्या अगदी आपण चतुर आहे रोहित नार्वेकरला आपण पाहतो स्क्रीनवरती आणि त्याच्या जर्सीज वरती लेपर्डचा तुम्हाला हा संपूर्णतः चित्र किंवा टॅटू किंवा त्याच्याकडून एक एनर्जी घेऊन या खेळाडूने एक चांगलं प्रदर्शन करावं यासाठीची ही संपूर्णतः बांधणी करण्यात आल्या असं म्हणावं लागेल। प्रत्येक खेळाडूला काही ना काहीतरी एनर्जी मिळावी आणि त्याच वेळेला आपण दुसरा संघ एकंदरीत पाहिला तर त्याआधी आपण ही खेळपट्टी पाहतोय जी खेळपट्टी ओली करण्यात येते। ऑस्ट्रेलियन फील्ड जी मात्र ऑस्ट्रेलियन टर्फ विकेट जी मात्र पाहत आहोत आणि त्याच वेळेला एक चांगल्या दर्जाची ही विकेट जी काही दाखवली जाते। आधी या स्पर्धेच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज फोर्स 1 लाईव्हच्या माध्यमातून सागर सागवेकर, ऋषी चव्हाण यांना आपण ऑफिशियल अपडेटर्स म्हणून पाहत आहोत। स्कोरिंगची भूमिका साहिल आरोटे आणि त्याच वेळेला नितीन गाडगे यांना आपण पाहत आहोत। कॅमेरामन अनिकेत जावकर, अर्थात हे नाव फार चर्चेत आहे, उत्कृष्ट कॅमेरामन म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं। अनिकेत जावकरला जसं मॉन्टी सरांना मॉन्टी या नावाने प्रसिद्ध आहे त्याच वेळेला आपण पाहिलं तर निलेश कदम, सचिन कदम या नावाने प्रसिद्ध आहे। अनिकेत जावकर यांना अंड्या या नावाने जास्तीची प्रसिद्धी मिळाली। त्याच वेळेला ऋषी शिंदे असतील, अनिकेत आरोटे असतील, प्रसाद शिंदे असतील, अविनाश गाडगे असतील, तुषार जाधव असतील आणि सोशल मीडिया अकाउंट्स हे हँडल करणारे आणि त्याच वेळेला जितीन आरोटे आणि ध्रुव नाईक यांना देखील आपण पाहत आहोत। आणि दोन्ही संघांसाठी आपण एक आवर्जून लक्ष वेधूयात। आपण एक रिव्ह्यू देत आहोत, एक रिव्ह्यू दिला जाणार आहे दोन्ही संघांसाठी। तोही एक बीमर आणि वेस्ट साइड साठी जो काही दिला जाईल आणि हाईट फॅक्टर साठी, व्हाईट बॉल साठी कोणता रिव्ह्यू आपल्याला अवेलेबल नाहीये, याकडे लक्ष वेधूयात। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना ओमकार देवीदास देसाई त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय रोहित नार्वेकर। या खेळाडूने नुकताच एक मोठा भीम पराक्रम करत असताना गुजरातच्या धर्तीवरती ज्या खेळाडूला आपण पाहिलं लगातारचे
5 चेंडू आणि 5 षटकार लगावण्याचा कारनामा हा देखील पाहायला मिळाला. परंतु 6 चेंडू 6 षटकार त्याने मात्र लगावलेला आपण कारनामा पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. त्याला पण पाहतो स्ट्राईक रेट वरती. परंतु अजून एक मोठा विक्रम इथे असाही होऊ शकतो की कॅमेरामॅन अर्थात आपण पाहिला तर रोहित नार्वेकर चतुरच्या हेल्मेट वरती आपल्याला कॅमेरा देखील पाहायला मिळतोय. तो सज्ज होतोय. सूर्या नायडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती. सूर्या नायडू गोलंदाजी मार्क वरती दाखल. सूर्य मणिरत्नम गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळतं. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल लेफ्ट प्ले. गणपती बाप्पा मोरया. शेवटचा दिवस. पहिला चेंडू पडेल. गोलंदाज सूर्य मणिरत्नम. पहिला बॉल खोलामध्ये आउटसाइड एज घेतली. खोलात टाकला होता उर्वष्टीच्या बाहेर. सुरुवात चांगली झाली आहे. सूर्य मणिरत्नम ज्या वेगाने गोलंदाजीसाठी जाणला जातो. फिजिकल फिटनेस फार चांगली आहे त्याची. रिदम फॉलो थ्रू बहताच बंट या खेळाडूकडे. आणि जे काय अप्स अँड डाऊन्स आहेत ना हे चांगल्या रीतीने त्याला ठाऊक आहे की कुठे आपण वेग जास्तीचा जनरेट करावा. हा चेंडू देखील वेगवान डावी सोडून जाणारा इथे पाहायला मिळाला होता. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत सूर्य मणिरत्नम एक चेंडू उजव्या बाहेर टाकला. दुसरा चेंडू डावी सोडून जाणार आहे. सहा षटकांच्या लढती काहीशी नियमावटी अजूनही जाणून घेण्याचा मी बोललो काय बोलतोय करण्यात येत आहे. ओंकार देसाई मैदानाच्या आतमध्ये आहे ना तर खूप काही तुम्हाला पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये. आडव्या बॅटने ऑन साइडला नो लुक स्ट्रोक होता. 1 हँडेड खेळण्याचा प्रयत्न ऋषभ पंतने इन्व्हेंट केलेला हा स्ट्रोक म्हणता येईल. कारण अनेक स्ट्रोक त्याच्या बॅटमधून नो लुक आणि 1 हँडेड हे जे स्वरूपाचे पाहायला मिळाले. रिप्ले आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर स्कीट झाला. वेगाने आला. अपेक्षा केली होती की चेंडू डाव्या एसटीवरती येईल. परंतु त्याच वेळेला चेंडू ही शरीर भेदक मारा इथे पाहायला मिळाला. डॉट बॉल आला. एक धाव फलकाबाद. सूर्याचा हा चेंडू बेसीच्या बाहेर ड्रायव्हिंग लेंथ वरती ड्रॉईंग केलाय. कव्हरला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. फेकी करण्यात येईल. तद्वर मात्र बॅटच्या साह्याने पहिली लीगल रन्स इथे येत असताना पाहायला मिळते. फलकावरती धावा 2 अतिरिक्तच्या मदतीने सुरुवात झाली आहे स्पर्धेत. या दिवसाला अतिरिक्तच्या मदतीने व्हाईट बॉलने संघाची धावसंख्या सध्या परिस्थितीमध्ये 2 आहे. 3 चेंडू फेस केले. रोहित नार्वेकर चतुर चालाक खेळाडू. 6 चेंडू 6 षटकार लगावण्याचा विक्रम. हा चेंडू उजव्या यष्टीवरती वेगवान फास्ट अँड फ्युरियस. कधी आला कधी निघून गेला. फलंदाज केवळ अवाक होऊन पाहण्या व्यतिरिक्त त्याच्याकडे जास्तीचं काही नव्हतं. हा चेंडू कुठले स्पॉट वरून रायझिंग डिलिव्हरी. एखादा एअरक्राफ्ट जसा टेक ऑफ घेतो ना त्या रीतीचा हा चेंडू पाहायला मिळाला. ड्रिल्स करून ओंकार देसाईने दाखवलं की हा पॉइंटलाही आपण खेळू शकत होतो. डॉट बॉल आला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेचा चेंडू जागा बनवली आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिग्नल मिळेल. सिग्नल पेक्षा जास्तीचं काही नाही आहे. एकेरी दुहेरी धावा घेत असताना स्कोरबोर्ड हलतं ठेवावं याकडे जास्तीचा कल या दोन्ही बॅटरचा पाहायला मिळतोय. आघाडीचे दोन्ही फलंदाज धीरोधार्तता संयमाने खेळणं हे बंधनकारक राहतं. कारण आपल्या बॅटिंग मधील कंटिन्युएशन आपण कंटिन्यू ठेवणं, स्कोरबोर्ड हलतं ठेवणं या गोष्टी फार महत्वाच्या राहतात. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सूर्या. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे पुन्हा एकदा होतोय जरूर. परंतु घडतंय का मैदानाच्या आतमध्ये ही चिकी सिंगल. इकडचा बॉल नव्हता धावायचा. रोहित नार्वेकर चतुर रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. नाही पण इकडचा बॉल नव्हता धावायचा. अडकला होता पहिला. रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाला. आकाश जहांगीर फार वेगाने तिथे पोहोचला. त्याने आपला हजरजबाबीपणा चांगल्या रीतीने दाखवला. एक चांगल्या संघ इथे बांधण्यात आला असंही म्हणता येईल. कारण चांगल्या रीतीने